मुख्यमंत्री, ए मुख्यमंत्री, ए शिक्षण मंत्री, ए शिक्षण मंत्री, ए अर्थमंत्री, ए अर्थमंत्री, ए मुख्यमंत्री, ए उपमुख्यमंत्री, आक्रोश मोर्चा बांधवांनो, मला असं कळलंय की या हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर मुंगी गेली तर त्याची नोंद होते. माझी कलेक्टरला विनंती आहे, कलेक्टर साहेब, या शिक्षकाचा जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर सन्मानानं तुम्ही इथे येऊन आमचं निवेदन घ्या. सन्मानानं करा. हा मोर्चा शिक्षकांचा मोर्चा, हा मोर्चा साध्या सुद्धा माणसाचा मोर्चा नाहीये. हा प्रशासनाचे फार मोठे अधिकारी आहात. माझी शिक्षकाला विनंती आहे, हा आवाज माझा नाही सर, हा आवाज 63,000 शिक्षकाचा आवाज आहे. काय होणार नाही मला. हा आवाज 63,000 शिक्षकांचा आवाज आहे. हा आवाज 20 वर्ष बिनपगारी काम केलेल्या शिक्षकाचा आवाज आहे. हा आवाज त्या मायबापाचा आवाज आहे. अरे त्यांनी आम्हाला स्वतःची फी देऊन प्राध्यापक केलं. हा आवाज त्या मायबापाचा आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं, बाबा रे तू शिक आणि शिक्षक हो, तू शिक आणि प्राध्यापक हो, कारण तुला पिढी घडवायची आहे. तुला या देशाचा कलेक्टर घडवायचा आहे, तुला या देशाचा डॉक्टर घडवायचा आहे, तुला या देशाचा वकील घडवायचा आहे, तुला या देशाचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री घडवायचा आहे असं माझ्या बापाने मला सांगितलं. म्हणून मी प्राध्यापक झालो कलेक्टर साहेब, आणि तुम्हाला सुद्धा घडवणारा गुरुजींचा. पण हा कुठला नाही. अरे एकीकडे तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणताय, एकीकडे तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय, एकीकडे तुम्ही महात्मा फुलेंचं नाव घेताय, एकीकडे तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेताय, आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराज नाव असलेल्या विद्यालयामध्ये, त्याच महात्मा फुले विद्यालय म्हणून नाव असलेल्या शाळेमध्ये, त्याच सावित्रीबाई फुले नाव असलेल्या शाळेमध्ये, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या शाळेमधल्या शिक्षकांना तुम्ही आक्रोश मोर्चा काढायला लावताय. सरकारला लाज वाटली पाहिजे याची. लाज वाटली पाहिजे. अरे आणि काय मागतोय, अरे अजित पवार तुझी खुर्ची नाही रे मागत आहे. आम्हाला नकोय खुर्ची, आम्हाला नकोय तुझी खुर्ची. अजित पवार आम्हाला तुझं पद नकोय रे. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अजून कोणता मंत्री संत्री व्हा, आम्हाला नकोय ते. आम्ही भीक नाही मागत, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, कारण हा हक्क आम्हाला आमच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे. आम्ही भीक नाही मागत. तुम्हाला वाटत असेल मुख्यमंत्री साहेब की आक्रोश भीकेसाठी आहे, अजिबात नाही. तुम्हाला वाटत असेल देवेंद्र फडणवीस साहेब हे शिक्षक रस्त्यावर भीकेसाठी उतरले आहेत, अजिबात नाही. आम्ही आमचा हक्क मागतोय. अरे ज्या संविधानाच्या हक्कापोटी तुम्ही मुख्यमंत्री होता, ज्या संविधानानं तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं, ज्या संविधानानं तुम्हाला अर्थमंत्री केलं, ज्या संविधानानं तुम्हाला सत्तेची खुर्ची दिली, त्या संविधानात सांगितलंय समान काम समान वेतन. वाचलंय तुम्ही अजित दादा, तुम्ही वाचलंय त्या संविधानातला कलम सांगू तुम्हाला दादा, नाही शोभणार हो तुम्हाला. माझा अजित दादा म्हणाला, आमचं शिक्षकाचं शिष्टमंडळ गेलो. मागील 18 दिवसापासून महाराष्ट्र पेटलाय कलेक्टर साहेब. हा काही एक दिवसाचा मोर्चा नाहीये. मागील 18 दिवसापासून हा तमाम महाराष्ट्र पेटलाय. आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर जेव्हा आमचं शिष्टमंडळ या देशाचे, या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जातं, आणि अजित पवार म्हणतात, बाबा चांगल्या आम्ही योजना आणल्या, लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, पण दादा आमची भगिनी लाडकी भगिनी नाही होऊ शकत. दादा आमचा शिक्षक लाडका भाऊ नाही होऊ शकत. पण दादा तुला सांगले, कारण तुम्ही म्हणाले होते की आता तिजोरीत पैसा नाही, मी काय माझी शेती विकू. वारे दादा, या राज्याच्या आम्हाला शिकवता, मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. तमाम माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला सांगणार,
4 विषयामध्ये MA असलेला हा आनंदकर, PhD असलेला आनंदकर, माझ्या मायबापाला लिहिता येत नाही, माझ्या मायबापाला वाचता येत नाही. त्यांनी सांगितलं मला, अरे आमच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, पण तू शिक, तुला पिढी घडवायची आहे. म्हणून माझ्या मायबापाने गुन्हा केला. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही शिकायचं नाही का? आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या बहुजनाच्या पोरांनी प्राध्यापक व्हायचं नाही, शिक्षक व्हायचं नाही. मग तुमची लेकरं घडवा ना, तुमची लेकरं आणा इथं. माझं अजित पवारला आव्हान आहे, तुमच्या लेकराला फक्त 5 वर्ष फुकट नोकरी करून शिक्षण घ्यायला सांगा. कळलं आम्हाला? माझं त्या प्रत्येक मंत्र्याला आव्हान आहे, अरे तुम्ही फक्त 1 महिन्याची पगार, फक्त 1 महिन्याची पगार या राष्ट्राच्या तिजोरीला द्या, तेव्हा तुम्ही खरे देशभक्त. ह्याचे देशभक्त आहात तुम्ही तर मग तिजोरीचे लुटारू आहात. या तिजोरीमध्ये कोण देतं पैसा? अरे आमच्या टॅक्स मधनं पैसा जातो. या देशातला शेतकरी टॅक्स भरतो, या देशातला व्यापारी टॅक्स भरतो, या देशातला प्रत्येक कर्मचारी टॅक्स भरतो, तेव्हा हा देश चालतो. आणि अजित पवार म्हणतात मी काही शेती विकू. दादा, तेवढं जर शेती विकण्यासारखं टेन्शन आणि वाईट वेळ या महाराष्ट्राच्या मातीवर आली असेल तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही हो खुर्ची धरण्याचा. तुम्ही खुर्चीचा राजीनामा द्या ना. एवढं का चिटकून बसला तुम्ही त्या पदाला? का 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 असं काय त्या पदामध्ये, असं काय त्या खुर्चीमध्ये? तुम्ही द्या ना राजीनामा. तुम्ही नका घरी विकू. तुम्ही घर विकला तर रस्त्यावर याल ना. तुम्ही शेती विकत आहे बापरे, तुम्ही तर मग भूमिहीन व्हाल. नका नका, तुम्ही सगळं लुटून बसा. आमच्या हक्काचं कुठं आहे? आमच्या हक्काचा नाही. अहो असा कोणता महाराष्ट्र दुर्दैव आहे आमचं? कारण आम्ही या शिक्षण क्षेत्रात आलो. एकीकडे गुरुर ब्रह्मा म्हणायचं, गुरुर विष्णू म्हणायचं. आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात माझे गुरु आनंद दिघे साहेब आहेत. माझे शिंदे साहेबाला म्हणणं आहे, आनंद दिघे साहेब तुमचे गुरु आहेत. शिंदे साहेब आम्ही पण गुरुच आहोत हो. आणि आज एक गुरु रस्त्यावर आहे. म्हणून आपणास विनंती आहे, तुम्ही कोणा गृह अर्थमंत्र्याचं ऐकू नका. कारण तुम्ही आम्हाला आधी पगारीला लावले, तुम्ही आम्हाला आधी हक्काची पगार दिलेली आहे. हे 63,000 शिक्षक तुमच्या सोबत असताना कोणी तर जरी सकोणी मामा बेटामध्ये खडा टाकत असेल तर त्याला बाजूला फेका आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राचे काही लाडके मुख्यमंत्री जर तुम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला 100% पगार भेटला पाहिजे. अहो असं कोणतं क्षेत्र आहे की जिथं 30-30 वर्ष बिनपगारी काम करायचं? अहो एखादा डॉक्टर नाही बिनपगारी काम करत. कलेक्टर साहेब माझा जर आवाज तुम्हाला येत असेल, कारण तुम्ही शासनातले महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्हाला आमचं सांगणं, तुम्हाला एक गुरुजी म्हणून आदेश आहे आमचा. त्या गुरुला आठवा ज्यांनी तुम्हाला कलेक्टर केलेला आहे. आणि आमचा आक्रोश मोर्चा तुमच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या मोबाईल मध्ये आणि मंत्र्यांच्या कम्प्युटर मध्ये गेलाच पाहिजे. नाही गेला ना तर नाही बांधवांनी. म्हणून म्हणजे आपणास विनंती आहे, पोटास लावणे आहे. आम्ही नाही करू. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री साहेब लागतोय, तुम्ही 20-20, 10-10% पगार वाढवून घेता. आमदाराची पगार शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक माणूस अगदी लेखाभावासाठी या ठिकाणी झुजत आहेत, जगत आहेत, मरत आहेत. काही रिटायर झाले, त्यांच्या घरची काय परिस्थिती आहे, काय हालात आहेत हे या शासनाला अजिबात बांधवांना विनंती करतो की आज आपला हा हालात मुंबईच्या संसदेमध्ये गेला पाहिजे. कृपया सर्वांनी घोषणा द्या. मीडियाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक आक्रोश गेला. 100% अनुदान. शिक्षण मंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री अरे अजित पवार अरे दीपक केसरकर अरे एकनाथ शिंदे अरे देवेंद्र फडणवीस अरे एकनाथ शिंदे अरे दीपक केसरकर अरे मुख्यमंत्री अर्थमंत्री अरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक. आता आपण शिक्षकांचा मोर्चा बघितलेलाच आहे. याच पद्धतीनं आपली शिक्षक भरती आणि फेज 2 पूर्ण करण्यासाठी 10% राऊंड आणि त्याच्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर ह्यासाठी आपणाला सुद्धा आपल्या शासन दरबारी प्रयत्न करायचे आहे. आणि त्याच्यानंतर पुढे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TIT प्रस्तावित आहे. तर या परीक्षांच्या तयारीसाठी आपण MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू केलेली आहे. तिच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करू ना, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तसेच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह आणि टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयात, सरळ सेवा 999, पोलीस भरती 999 आणि तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली तर त्या पेड बॅचसोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. आपल्याकडे सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर्स होईल. ते तुम्ही लाईव्हच्या टायमिंगला अटेंड करू नाही शकले तर ते सर्व तुम्हाला रेकॉर्ड मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल. मोफत टेस्ट सिरीज मिळतील. नंतर मागील झालीचे सर्व वर्षांचे सर्व सराव पेपर तुम्हाला मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ॲप डाउनलोड करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. आतापर्यंत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. हजारो विद्यार्थ्यांनी TET, CTET आणि TIT पास केले आहे. मागच्या भरतीमध्ये 1000+ शिक्षक आपल्या अकॅडमीचे लागलेले आहे आणि त्यांचे फोटो, त्यांचे अभिप्राय आणि त्यांचे सगळे व्हिडिओ आणि आपल्या यूट्यूब कम्युनिटीला आणि यूट्यूबला टाकलेले आहे. कृपया ते बघा. 5च्या बॅचमध्ये डेमो लेक्चर बघा, नंतरच बॅच जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.